जालना महापालिकेच्या तिसऱ्या वर्धापन दिनाला मनसेचा निषेध, रडत रडत शुभेच्छा देत प्रशासनावर टीका। जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊन 3 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं महापालिकेत वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। मात्र दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या वर्धापन दिनाचा निषेध नोंदवत महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका केली आहे। मनसे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी महानगरपालिकेला रडत रडत शुभेच्छा देत शहरातील मूलभूत नागरी सुविधांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय। 3 वर्षांचा कालावधी उलटूनही नागरिकांना अपेक्षित सुविधा मिळाल्या नसल्यानं वर्धापन दिन साजरा करण्यापेक्षा शहरातील प्रश्न सोडवण्यावर भर द्या अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। राहुल रत्नपारखे यांनी सांगितले की शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास, मोकाट जनावरे, नियमित पाणी पुरवठ्याचा अभाव, सर्वत्र अतिक्रमणे, खराब रस्ते आणि अस्वच्छता यांसारख्या समस्या गंभीर बनल्यात। या प्रश्नामुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत असून प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। महानगरपालिका जालनाहून डबल 3 वर्ष झाले। आज तिथं वर्धापन दिन होता। जालना शहरातील नागरिक समाज असतील किंवा मोकाट कुत्रे असतील, अतिक्रमण असेल, अजूनही समस्येच्या निवारणाचा नागरिक करताय, यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? जय महाराष्ट्र। मी राहुल महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष जालना। आज आम्ही महानगरपालिकेला 3 वर्ष कंप्लीट झाले। याच्याबद्दल महानगरपालिकेला खरं पाहिलं तर शुभेच्छा देतो, पण रडत रडत देतो। शुभेच्छा आमच्या आहेत महानगरपालिका झाल्यामुळे। 3 वर्षे झाल्या, तिसरा बर्थडे झाला, फार व्यर्थाने खर्चही केला, बघितला आम्ही त्याचा खर्च। पण आजच्या रोजी बघायला गेलं तर नागरिकला कुठली यायची पण आतापर्यंत सुविधा नाही आहे। जे पाणी पहिलं 5 दिवसावर आणून सोडलं होतं खांडेकर साहेबांनी, आता ते पाणी इकडे 8 दिवसावर येतं, कधी 10 दिवसावर येतं, कधी तर 15-15 दिवसानंतर, मागच्या आठवड्यात तर 15 दिवसानंतर पाणी आलं। नागरिक सुविधा याच्यापाशी आतापर्यंत काहीही नाही। मग महानगरपालिकेचे 3-3 वर्ष हे एवढा खर्च करूच तर ते आमच्या जालन्याकरांच्या सुख आणि सुविधासाठी करा ना। आता हे बघा, कुत्र्याचा प्रश्न तसाच, घाणीचा प्रश्न तसाच, आणि जालना शहराच्या रस्त्याचा प्रश्न तसाच, पाणीसुद्धा एकदम घाण पाणी येतं आहे, कधी कधी पाण्याचा सेंट येतो आहे। एवढं पाणी, एवढं जालना शहराला घाण येतं। टॅक्स तर तुम्ही संभाजीनगरला नाही, आपल्या छत्रपती संभाजीनगरला एवढा टॅक्स नाही, एवढा आमच्याकडून विकारच्या स्वरूपात आमच्याकडे एवढा टॅक्स घेतात। आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एवढीच मागणी आहे की तात्काळ जालन्याच्या सर्व नागरिकांना जेवढ्या सुविधा महानगरपालिका द्यायची। महानगरपालिकेची शाळा व्यवस्थित नाही आहे, महानगरपालिकेचा दवाखाना कुठं दिसत नाही आहे। मग महानगरपालिका नुसतं तिसरा हॅपी बर्थडे जोरात करूच तर तुम्ही ह्या सुविधावर ध्यान द्या ना, बरोबर आहे का नाही? आज मुलाला वॅक्सिन नाही आहे शाळेमध्ये, आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला किट नाही आहे कुठल्या प्रकारची। महानगरपालिका म्हणजे अक्षरशः म्हणजे करता काय तुम्ही? महानगरपालिकेचे कर्मचारी चप्पलवर काम करते, त्याचे बुटं खाल्ले कोणी? ऐकतं मॅडम, यायच्या बुटाकडं आणि यायच्या कपड्याकडं तुम्ही लक्ष द्यायचं तुमचं काम आहे। आमचं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की तत्काळ ह्या सर्व लोकांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजे। कमीत कमी आमचे जे कर्मचारी भाऊ आहेत, ड्रायव्हर असतील सगळ्या गाड्यावरचे, आणि कर्मचारी असतील महानगरपालिकेचे टेम्परवारी आणि परमनंट, त्या सर्वच्या सुविधा द्या, त्याचे मेडिकल इन्शुरन्स करा। आम्ही तुमच्याकडून हीच अपेक्षा ठेवतो। आणि आजच्या महानगरपालिकेचा आम्ही जे 3रं वर्ष आहे त्यांनी सुखसुविधा न दिल्यामुळे आम्ही त्याचा निषेध जाहीर करतो।